नमस्कार. तुम्ही पाहत आहात आरजी मराठी न्यूज. सध्या देशभरात एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ते नाव म्हणजे सोनम वांगचुक. उपोषण, पर्यावरण, लडाखचे प्रश्न आणि केंद्र सरकारकडे विविध मागण्या यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण नेमके सोनम वांगचुक आहेत तरी कोण? त्यांचे कार्य काय आहे आणि आज त्यांच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष का लागले आहे? पाहूया हा खास विशेष रिपोर्ट. सोनम वांगचुक यांचा जन्म लडाखमध्ये झाला. ते अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि पर्यावरण कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. हिमालयन भागातील कठीण परिस्थितीतही शिक्षण आणि विकास कसा साधता येईल यासाठी त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. त्यांनी लडाखमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि स्थानिक परिस्थितीला अनुरूप शिक्षण पद्धती विकसित करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यांच्या कामामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली. याशिवाय थंड वाळवंटी प्रदेशात पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी त्यांनी आईस स्तूप ही संकल्पना विकसित केली. हिवाळ्यात बर्फाच्या स्वरूपात पाणी साठवून ते उन्हाळ्यात शेतीसाठी वापरता यावे हा या प्रकल्पाचा उद्देश होता. या उपक्रमाची जगभरात दखल घेण्यात आली. सोनम वांगचुक यांचे नाव अनेकांना 3 इडियट्स या चित्रपटामुळेही परिचित झाले आहे. या चित्रपटातील फुन्सुक वांगडू या पात्राला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचाही उल्लेख केला जातो. मात्र त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की चित्रपटातील पात्र पूर्णपणे त्यांच्या जीवनावर आधारित नाही. त्यांच्या कामाची दखल भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. शिक्षण, पर्यावरण आणि समाजकारणातील योगदानासाठी त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत. मागील काही वर्षांपासून ते लडाखच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवताना दिसत आहेत. विशेषतः लडाखला घटनात्मक संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक लोकांच्या हक्कांबाबत ते विविध मार्गांनी आंदोलन करताना दिसत आहेत. सध्या त्यांच्या उपोषणाची देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल देखील होत आहेत. त्यामध्ये ते समर्थकांना शांततेने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे लडाखच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र या आंदोलनातील विविध मागण्या आणि त्यावर सरकारची भूमिका याबाबत वेळोवेळी अधिकृत माहिती समोर येताना दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावरील प्रत्येक दाव्याची खातरजमा करूनच त्यावर विश्वास ठेवावा असं त्यांनी सांगितलं आहे.